आणि इथं काकांनी केळीचे झाडं बिडं भरपूर लावलेत आणि रोडच्या पलीकडे पण मागच्या प्रिंट आहे. प्रिंटमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मरून, ग्रीन, चिंतामणी आहे कलर. तर असा हा मस्तपैकी ड्रेस आहे. ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी, बरेच कलर आहेत. इन्क्लूड काय केलं नव्हतं कारण तितकं मटेरियल मला भेटत नव्हतं. आत्ता माझं त्यांच्याशी डील झालेलं आहे. असेल कधी असं पोटाचा घेर जास्त आहे, हे कमी, बस बिसचा किंवा छाती, मुंडा सगळं. इकडे एक रडते, हे इकडे एक रडते आणि ही आमची हसते कारण ही जशी की रडलीच नाही असं. ही 100 ठिकाणी चौकशी करूनच मग खरेदी करते. असं नाही की कुठंही गाडीची आहे आमच्याकडे गार्डन आहे आणि इथं काकांनी केळीचे झाडं बिडं भरपूर लावलेत आणि रोडच्या पलीकडे पण मागच्या रोडच्या पलीकडे पण गार्डन आहे, तिथे घेते. आणि त्यानंतर इकडे समोर पण आहे, समोरून मी दाखवते तुम्हाला. मग मी हे कॉटनचे, नेहमी आपण साड्यांचे ड्रेसेस पाहतो, आज थोडंसं वेगळं दाखवणार आहे. आणि हे मागे आता ऊन आहे, कसं दिसतंय माहिती नाही. असे 3-4 ठिकाणी आहे, मला छान वाटतं. आणि टेरेसवरती जास्त करून टेरेसवरती शूट घेते कारण खाली आवाज ते येतो आणि ऊन ते असतं संध्याकाळचं, ते बरं पडतं किंवा सकाळच्या वेळ. पण ग्रीनरी मागे असले की निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वाटतं. नेहमी सगळ्यांचे प्रश्न असतात की तुम्ही साड्यांचे ड्रेसेस शिवता आणि बाकी ड्रेसेस तुमच्याकडे ड्रेस पीस येतात का शिवायला. तर ड्रेस पीस खूप कमी येतात माझ्याकडे शिवायला, हे कारण आता सगळे रेडीमेडच भेटत आहेत. पण कॉटनचे जे मी कलमकारी, इकत हे सगळे जेव्हा मी चालू केले तेव्हा टॉपसुद्धा बऱ्याच जणांना हवे होते. टॉप, वन पीस ते बऱ्याच जणांना मी शिवून दिलं. एक तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, एक वेगळं पॅटर्न कॉटनचं फुलमध्ये असं ह्याच्यासाठी धनश्रीसाठी बनवला आहे. तो आता ती कधी दाखवेल त्यानंतर मी तो व्हिडिओ करणार आहे त्याच्यावरती, जो ऑलरेडी मी शूट केलेला आहे. कलमकारीच्या ह्याचं खूप छान दिसतं आहे. आणि हा आहे वारली प्रिंट जो आहे ना, त्याच्यामध्ये माझ्या मुलींचे तुम्ही डान्स पाहिले असतील, दोघींचे मिळून शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये पिंक हा आता उलटा दिसतो आहे. तर तुम्हाला मी ते दाखवते कुठला कुठला कपडा आहे माझ्याकडे ह्याच्यामध्ये. हा एक कलर आहे, ह्याच्यात तो व्हाईट कलर आहे पूर्ण, हा क्रीममध्ये येतो थोडासा, आणि हा पिंक आहे, अजून एक आबोली. असे 4-5 वेगवेगळे सेटचे मी कपडे मागवलेत आणि खूप छान रिप्लाय. हा जो मी टॉप घातला हा कपडा संपलासुद्धा, परत आता मागवणार आहे. आणि ते जे ड्रेसेस तुम्ही पाहिले असतील त्याच्या खाली प्लाझो असं प्लेटेडचा फुल घेरवाला शिवलेला, त्याला खूप मागणी होती. पण त्या प्लाझोला जो कपडा हवा आहे तो थोडासा मला त्रासदायक वाटत होता शिवताना, पण मी ते नंतर ऑर्डर चालू केली. तो त्याचं इथं कुठं तर फोटो असतील तर लावते, नाही तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता. दोघींचा डान्सचा आहे आणि हा कॉटनचा आहे प्युअर. आता बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते, तोपर्यंत मी तुम्हाला हे गार्डन दाखवते. हे मस्त आहे, खूप जणांना हे आवडतं की कुठल्या शेतामध्ये. आणि इकडे जे मागे आहेत ना ते थांबा, उन्हाचं दिसणार नाही आहे मला. इथे केळीचे झाडं भरपूर लावलेले आहेत, ते जे आहे केळीचे झाडं. आणि ह्याच्या खाली मी शूट घेते तर खूप छान येते आणि खूप छान वाटतं मला इथं. आहे आजूबाजूला एरिया, तर लुक खूप छान येतो मागचा जो बॅकग्राऊंडचा आहे. आणि असं मस्तपैकी तर कॉटनचे ड्रेसेस आपण नेहमी ऑफिसला सगळ्या ठिकाणी वापरू शकतो, प्रवासात, घरी, आणि कम्फर्टेबल असतात. कुर्ती आणि पायजामा हा रेग्युलर आपला वापरणारा ड्रेस आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रिंटचे जे मी ब्लाऊजसाठी दाखवले होते तुम्हाला, कलमकारी
किंवा ह्याच्या थंबनेलमध्ये पण दाखवते किंवा लास्टला पण थोडेसे मी असतील तर ते फोटो टाकते. त्याच्यातली कुठलीही असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला घरपोच हे साईजनुसार शिवून भेटणार आहेत, बनवून ठेवलेले नाही आहेत. मी छोटीचं वाट पाहत होते, छोटी आली. आता मी शूटिंग घेते, बॅक कॅमेराने हा ड्रेस दाखवते. आता मी माझा हा पूर्ण टॉप दाखवते. इथपर्यंत हाताचा आहे हा, आणि ह्याचं डिझाईन दाखवते. ही डिझाईन दाखव आधी. मस्तपैकी ह्याच्यावरती जे प्रिंट आहे, प्रिंटमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मरून, ग्रीन, चिंतामणी आहे कलर, येल्लो आहे, सगळे कलर आहेत असं, आणि मस्त दिसतोय. हा लांबून ह्याचा लुक दाखवते. हा तोपर्यंत इथं शिवून देते. ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रिंट येतात. हे तुम्ही पूर्ण ड्रेस पहा. गळा नॉर्मल गोल्ड ठेवलेला आहे. इथपर्यंत हात आहे, माझे बंद आहे, आणि हे असं आहे. याच्यावर तुम्ही ओढणी पण वेअर करू शकता. ह्याच्या खाली प्लाझो चालेल, पायजामा चालेल. मी हा लेगिन्स घातला आहे आणि थोडासा लूज आहे. तर पूर्ण एकदा ड्रेसचा लुक दाखवला पूर्ण की फिरू. तर असा हा मस्तपैकी ड्रेस आहे. ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी, बरेच कलर आहेत. हा कलर आहे पिंक आहे, परत आबोली आहे, आणि व्हाईट आहे, आणि थोडंसं प्रिंट चेंज होतं. आता हे आहे, ह्याचा प्रिंट तुम्ही पूर्ण पाहिला आहे. त्यानंतर हा प्रिंट दाखवते मी तुम्हाला. माझ्या मुलींचे जे दोन्ही हे होते, स्लीवलेस होते, असं शिवलेलं आहे. तर जोडून दाखव. हा खूप सुंदर प्रिंट आहे याच्यावरती, आणि ह्याच्या खाली काहीही तुम्ही लेगिन्स, प्लाझो, पॅन्ट किंवा जीन्सवरती वेअर करू शकता. तर आतून तुम्हाला दाखवते. हा कथा स्टिच केलेला आहे. ह्याला अस्तरची गरज नाही आहे, पण ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या बॉडीला अस्तर वापरण्यात येतं, स्लीवला नाही वापरण्यात. हे प्युअर आहे. खाली तुम्ही पाहू शकता कॉटन. हे असं आहे प्रिंटवाला, आणि ह्या कपड्याला काहीही प्रॉब्लेम झालेले नाही, कारण भरपूर असे मी डिझाईन शिवलेत. आणि ह्या वरती जो आहे इथं गळ्यासाठी मी हे पूर्ण सेम मॅचिंग असं अस्तर वापरलेलं आहे. इथपर्यंतच, पूर्ण गरज नाही पडली. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले पॅटर्न शिवू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही टॉप तर झाला आपला, वन पीस शिवू शकता, फ्रॉक शिवू शकता, ब्लाऊज शिवू शकता, खाली परकर शिवू शकता तुम्ही, अम्ब्रेला किंवा प्लेटेड झालरवाला. वन पीसमध्ये बरेच आहेत, शॉर्ट, लॉंग, ते सगळे. ए लाईन पण वन पीस छान दिसेल, आणि ह्याच्यामध्ये प्लाझो पण छान दिसतो. प्लाझो तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. ऑलरेडी कॉटनच्या ह्याच्यात तुम्ही प्लाझो खूप जणांनी पाहिलेला आहे. तर तुम्ही नेहमी ज्या साड्यांचे ड्रेसेस किंवा हे असतात, तुम्ही आत्ता मी हे काम चालू केलं जेव्हा ब्लाउजेस मी शिवले सगळे, त्यावेळेस खूप जणांची मागणी होती, आम्हाला टॉप शिवून द्या, आम्हाला प्लाझो शिवून द्या, आम्हाला वन पीस शिवून द्या. पण मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड काय केलं नव्हतं, कारण तितकं मटेरियल मला भेटत नव्हतं. आत्ता माझं त्यांच्याशी डील झालेलं आहे. जे माझ्याकडे मटेरियल असेल, चेंजेस होतील थोडेफार, प्रिंट किंवा कलरमध्ये थोडेफार. हां, पण ऑफ व्हाईट फिक्स भेटेल, व्हाईटवाला फिक्स भेटेल, ब्लॅकवाला फिक्स भेटेल. वरचे जे प्रिंट आहे ना, ते थोडेसे चेंजेस होणार आहेत, बाकी काही नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुक करू शकता, आणि खूप छान. ह्याच्यात तुम्हाला कुठला पॅटर्न, ह्याचे रेट वेगवेगळे येतील. अगर स्लीवलेस आहे त्याचा रेट वेगळा आहे, स्लीव असतील त्याचा रेट वेगळा आहे, हा इथपर्यंत स्लीव असेल त्याचा रेट वेगळा आहे, वन पीसचे रेट वेगळे येतील, स्कर्ट टॉपचे रेट रिजनेबल आहेत. जे रेडीमेड तुम्ही घेता शॉपमधून त्याच रेटमध्ये हे ड्रेसेस तुम्हाला भेटणार आहेत. एकदम महाग पण नाही आहे. पण मी रेट का सांगत नाही, कारण एकदा आता फिक्स रेट सांगितला आणि चेंजेस आले त्याच्यामध्ये, कारण रेट वाढतात. रेट वाढण्याबरोबर परत हे पण फरक पडतो, पॅटर्न फरक पडतो. त्यानुसार आता समजा हा मी स्लीवलेस आहे, ह्याचं समजा 800 किंवा 750 असेल, आणि फुल स्लीवचं आरामात अर्धा मीटर लागतो, तर त्याचे 100-200 रुपये वाढणारच आहेत. हा कसा मीटर आहे, हा कपडा 250 रुपये मीटर आहे. बंद कर. इकडे ये तू, शूटिंग येते आमची. राधा खाली खेळते. राधा काय खेळते दाखव. हो का, हे काय केलंय राधाने, काय केलंय, काय खेळ आहे ते सांग. चिखलाने माकवलं सगळ्या मुलांचा. आणि इथे एक जण आहे वरती, ती तरी एवढी जोरात रडायला लागले. बोलते शूटिंग बंद करा तुमचं, मला रडायचं. राधा काय खेळली तू. माती खेळायचंच असतंय, म्हणून स्ट्रॉंग होतो आपण. गदिवाळीची काय खरेदी केली पिल्लू. राधाला काय दिसतच नाही, माझ्यासारखी धांदलीच आहे. काका बोलतात तसं. काय केलं दिवाळीची खरेदी. मला दिसलेच नाहीत ते. हा, आणि ड्रेस घेतला नाही. श्रद्धा किती खोटं बोलते. इथे राधा ड्रेस घेतला. राधा तुला मग नाही सांगते ते. लाडू चिवडा. हे इकडे एक रडते, हे इकडे एक रडते, आणि ही आमची हसते, कारण ही जशी की रडलीच नाही असं ते. तू का रडली नाहीस असं वाटतंय.
असं कोण रडतं? असं कोण रडतं म्हणजे असंच रडतात, काही कारण नसतं त्यांना, असंच रडतात. हे शूटिंगच्या मध्ये हे सगळं चाललंय, पण खूप छान वाटतं. दिवाळीचे सुट्ट्या लागल्यात, मनसोक्त सगळेजण इकडून तिकडून हुंदाडत आहेत. तुमची सगळ्यांची खरेदी झाली असेल, लाडू चिवडा झाला असेल. मेन काय विषय होता तो राहिला, तो आता बोलते, मध्येच हे ब्रेक झालं होतं. आवाज येत असेल तुम्हाला, इतक्या जोर पोरं त्रास देतात आयांना, ना फराळीचं करू देतात ना हे करू देतात. तर मी रेटचं सांगत होते, सगळ्यांचे रेट वेगवेगळे आहेत. व्हरायटी वाईज तुम्हाला भरपूर असे ड्रेसेस बघायला भेटते. आणि आता मी ऑर्डर घेत आहे, तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कॉटन आहे प्युअर आणि खूप छान कपडा आहे. कपडा तुमच्या मार्केटला कमी जास्त पण रेट असू शकतं. ते खूप जण सांगतात की नाही ही 250 आहे, आमच्याकडे 125 150 आहे. क्वालिटी खूप फरक असते, त्यानुसारच किमती आहेत. कारण त्या वर्षापासून मी काम करते, मलाही त्या गोष्टीचा अनुभव आहे. अगर मला कपडा 125 मध्ये भेटत असेल तर ड्रेसचा रेट आपोआप कमी होईल. अगर कपडा 200 मध्ये भेटत असेल तर तो रेट वाढणार, 250 मध्ये भेटत ते रेट वाढणार. अगर क्वालिटी आणि हे कपडा सगळाच अगर व्यवस्थित हवा असेल तर त्यानुसार मीही 100 ठिकाणी चौकशी करूनच मग खरेदी करते. असं नाही की कुठंही बघितलं आणि घेतलं. आया जे आली आहे तिचाही सेम शिवलाय, ती बरोबर टायमावर केलंय, तिचाही ड्रेस सेम आहे ना का? हां, ती तिथूनच मान हलवते सेम आहे म्हणून. तर अशा पद्धतीचं शिवलंय. दिवाळीसाठी आहे हा तुझा ड्रेस नाही ना, असंच तिने शिवून घेतला, चांगला आहे. चला आता वरती जाऊ, कारण काही मला इथं शूटिंग घेऊ देत नाही येत व्यवस्थित. मी आले खाली, कारण तिथं आवाज खूप येत होता. तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते बोलले, ते नंतर दाखवते. आत्ता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये किती प्रिंट आहे, कुठला कपडा माझ्याकडे अवेलेबल आहे ते तर आहे अशा प्रिंटमध्ये, ते तुम्हाला दाखवते. हे आबोली आहे आणि हा जो आहे हा सेम प्रिंट आहे, दोन्ही सेम आहेत, फक्त कलर चेंज आहेत. ह्याच्यात व्हाईट ब्लॅक आणि हे प्रिंट थोडे चेंज होऊ शकतात. तर हे आत्ता मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. तुम्ही कधीही हे 12 महिने चालणारे तुमचे ड्रेसेस आहेत. कॅमेरा क्रॉस झालाय माझा, थांबा 1 मिनिट. हे 12 महिने कधीही चालणारे ड्रेसेस आहेत. खास दिवाळी दसरा असं काही नाही आहे. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ते ऑर्डर करू शकता. ऑर्डर करताना तुम्हाला 32 34 36 असं नंबर किंवा एम आणि लार्ज असं सांगितलं तरी चालेल. पण त्याच्यापेक्षा अगर तुमच्या मापाचं परफेक्ट हवं असेल, कधी असं पोटाचा घेर जास्त आहे, हे कमी, बस बिसचा किंवा छाती मुंडा सगळं परफेक्ट तुम्ही माप सांगितलं मला, मी स्वतः तुम्हाला टेप घेऊन सांगते तसं माप सांगितलं किंवा तुम्ही टेलरांकडून घेऊन दिला, तर तुमच्या मापाचा परफेक्ट असा मी ड्रेस शिवून देणार आहे. त्यात काहीही चेंज होणार नाही. त्यामुळे शक्यतो मी माप घेऊन शिवते. आणि कुठेही असतील, कुठूनही ऑर्डर असेल तर तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटेल. जवळ असेल तर मी येता जाता शकते मुंबईला ते, किंवा माझ्या कोणी माझ्याकडे जे मदतीला असतात तेही देतात, किंवा मी बसेसने पाठवते. शक्यतो ऑर्डर मी पूर्ण वेळेत देण्याचा प्रयत्न करते. कॉटनची खूपदा तुमची मागणी होती की तुम्ही फक्त साड्यांचे ड्रेस दाखवता, हे कारण मागणी जास्त करून माझं तेच असतं. पण ह्याचे तुम्हाला ड्रेसेस न दाखवण्याचं कारण हे होतं, कारण मी हे ऑर्डर घेतले तर माझ्याकडे तेवढं मटेरियल अवेलेबल असायला हवं. मी त्यांच्याशी डील केले, ते हा बोलले. मी त्यांना सांगितलं की कमीत कमी 10 मीटर घ्यायला सांगतात. मी कधी कधी 50 मीटर, पण हा जो कपडा आहे हे तिन्ही मिळून मी 150 मीटर कपडा आणला होता. आणि व्हाईट होता तो तर 100 आणला होता. ते बॅगांसाठी ते हवं होतं. नॉर्मली वरचा आणि खालचा मॅचिंग शिवला तर 5 मीटर कपडा जातो, कारण हा 36चा पन्ना असतो. आणि टॉपला पण तुम्हाला 3 मीटर लागतं. त्यानुसार तो कपडा पटकन संपून जातो. पण कधी कधी अशी भीती वाटते की आपण मागवलं आणि ते लोक नसतीलच हे केले तर काय करणार, म्हणजे नाही कपडा गेला तर परत ते रिटर्न घेत नाही, कारण तो व्यवहार आहे किती जवळचे असतील तरी. पण जेव्हा मला वाटलं की नाही मागणी भरपूर आहे, त्यानंतर मागवलं. हा पूर्ण जो कपाटात मी ठेवलेला कॉटनचा तो पूर्ण मटेरियल मी दाखवते. त्यात त्यांना जे आवडते त्यानुसार मी डिझाईन करून देते. त्यामुळे तो कपडा लवकर संपला. आत्ता हा व्हिडिओ मी दिवाळीच्या नंतर टाकेन कदाचित, त्यानंतर किंवा दिवाळीच्या आधी. तुमची ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर टाका आणि त्यानुसार तुम्हाला ते ड्रेसेस बनवून देण्यात येते. तुम्ही जे ऑनलाईन मागवता तसेच रेट असतील, कमी नाही किंवा जास्त नाही, किंवा मिळते जुळते असतील. एका दिवस कमी जास्त पण होऊ शकतात. क्वालिटी वाईज आहे आणि खूप सुंदर दिसतो. हा तुम्हाला लुक वाईज पूर्ण तुम्ही पाहिलेलाच आहे. ह्याच्या खाली काही तुम्ही वापरू शकता. तर आता आले तिला ड्रेसेस द्यायचे, त्यानंतर मी तुम्हाला बॅक कॅमेराने हे किती मटेरियल आहे माझ्याकडे तेही दाखवते.